नेक्स्ट आहे डायनॅमिक्स ऑफ रोटेशनल मोशन अबाउट अ फिक्स ॲक्सिस. आता हे काय आपल्याला वन शॉटमध्ये घेतलं तरी जमतं, कारण जे आपण कायनेमॅटिकल इक्वेशन शिकलेलो आहोत. पहिलं काय होतं आपलं v इज इक्वल टू यू प्लस ए टी, आणि यालाच आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जर लिनियरच्या ऐवजी रोटेशनल मोशन आहे तर हा फॉर्म्युला काय होतो तुम्हाला माहीत आहे. ही फायनल लिनियर वेलोसिटी आहे. सो फायनल अँग्युलर वेलोसिटी काय येईल ओमेगा. इनिशियल लिनियर वेलोसिटीच्या ऐवजी इनिशियल अँग्युलर वेलोसिटी. एला कोण रिप्लेस करेल लिनियर ॲक्सिलरेशनला, अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि प्लस टी. करेक्ट. तर हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं जे इक्वेशन आहे ते आपण घेतलं होतं पहा, जनरल इक्वेशन होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर हेच होतं ना, परंतु एन सी आर टी नंतर मॉडिफाय केलेलं आहे पहा. त्यांनी काय दिलं होतं की एक्स घेतला होता त्याऐवजी, आणि एक्स झिरो प्लस यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे हे काही वेगळं नाही आहे, फक्त डिस्प्लेसमेंट जो आहे तो चेंज इन डिस्प्लेसमेंट घेतला. वाटल्यास तुम्ही या एसची तुलना एक्स मायनस एक्स झिरोसोबत करू शकता. तेच आहे यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. बरोबर. आता याला मॉडिफाय करून जे आपला तयार होईल फॉर्म्युला, तर यस काय आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, त्याच्याऐवजी काय घ्यायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो थीटा इज इक्वल टू एक्स झिरोच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला थीटा झिरो प्लस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा झिरो टी प्लस हाफ एच्या ऐवजी काय होईल इथं अल्फा टी स्क्वेअर. बरोबर. आणि राहिला प्रश्न तिसऱ्या इक्वेशन संदर्भात. तर तिसरं इक्वेशन आपण कोणतं घेतलं होतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. 10वीला असताना एन सी आर टीने जे दिला होता आपल्याला तो दिला होता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एक्स. म्हणजे त्यांनी यसला एक्सनं रिप्लेस केलं होतं. ठीक आहे. आणि याला आपल्याला मॉडिफाय जर करायचं असेल, म्हणजे करस्पॉन्डिंग कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला रोटेशनल मोशन संदर्भात घ्यायचं असेल, तर फायनल अँग्युलर वेलोसिटी किती आहे ओमेगा इनिशियल ओमेगा झिरो स्क्वेअर प्लस टू अल्फा, आणि इथं हा थीटा झिरो आहे ना, तो अलीकडे काय होईल मायनस होईल. सो अँगल घेताना काय घ्यावं लागणार आपल्याला थीटा मायनस थीटा झिरो. हे असेल आपलं तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन. ओके. तर हे लिनियर आणि करस्पॉन्डिंग रोटेशनल मोशनचे आपण फॉर्म्युलेस पाहिले, कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता त्या संदर्भात पहिला जो प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, द अँग्युलर स्पीड ऑफ अ मोटर व्हील is increased from 1200 rpm revolution per minute to 3120 rpm in 16 seconds. What is the angular acceleration? आणि acceleration आपल्याला युनिफॉर्म अज्यूम करायचं. आणि how many revolution does the engine make during this time? सो ओव्हरऑल काय काय दिलं आपल्याकडे, अँग्युलर स्पीड दिलेली आहे हे ना, इनिशियल आणि फायनल. बरोबर. पण कशामध्ये दिली आहे बरं, रिव्हॉल्युशन पर मिनिट दिलेली आहे. दॅट्स वाय आपल्याला तुम्हाला माहीत आहे की जी अँग्युलर वेलोसिटी आहे तर याचं एस आय युनिट काय आहे रॅडियन पर सेकंड आहे. ओके. सो फ्रिक्वेन्सी आणि त्यांचं जे रिलेशनशिप आहे तर ते आहे डब्ल्यू इज इक्वल टू 2πn. आठवतं तुम्हाला. ओके. सो हे फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे पहा, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा असतं. बरोबर. आणि 2π अपॉन ओमेगा टाईमचे रेसिप्रोकल काय असते फ्रिक्वेन्सी. आणि इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ओमेगाचा फॉर्म्युला काय येतो 2πn. आता आपल्याकडे W1 काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 2πn1
आणि W2 काढायचा ते 2πN2, कारण आपल्याला दिलेलं काय फ्रिक्वेन्सी दिली आहे रिव्होल्यूशन पर मिनिट RPM. त्यालासुद्धा आपल्याला काय करायचं फ्रिक्वेन्सीला रिव्होल्यूशन पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, सो चालूमध्येच करून घेऊ ते. सो 2π ला 2π आणि जी रिव्होल्यूशन्स आहेत फ्रिक्वेन्सी ती किती आहे 1200 RPM आहे. RPS करण्यासाठी डायरेक्ट आपण इथं काय करलो 60ने डिवाइड करावं. लक्षात आलं. N1ची किंमत 1200 पर मिनिट होती, पर सेकंड करताना पुन्हा 60ने डिवाइड केलं. दॅट्स वाय W1ची किंमत जी आहे ती किती येईल 40π आणि एकक काय असेल त्याचं रेडियन पर सेकंड. सेम पद्धतीने इकडे 2π इंटू N2 किती आपलं 3120 डिवायडेड बाय 60. ओके, 52ला 2ने मल्टिप्लाय करा 104π रेडियन पर सेकंड. ओके, सो हे काढल्यानंतर आता आपल्याला अँग्युलर ॲक्सिलरेशन काढायचं आहे. तुम्हाला माहीत असेल आपण एक फॉर्म्युला पाहिला होता A=V - U/T, बरोबर आहे का. बस याने रिप्लेस करायचं वेगळ्या म्हणजे कशानं लिनियरच्या ऐवजी अँग्युलरचे घ्यायचे सगळे पॅरामीटर्स. सो अँग्युलर ॲक्सिलरेशन जे आपल्याला सुरुवातीला काढायचं अल्फा, तर त्याचा फॉर्म्युला काय असेल Vच्या ऐवजी काय असेल ओमेगा, Uच्या ऐवजी ω0 आणि टाईम ॲज इट इज असणार. सो 104π मायनस 40π डिवाइड बाय टाईम किती दिला आपल्याला 16 सेकंड. सो किती गेले 104मधून 40 गेल्यावर 64π डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 4π है ना रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे कोणाचं एसएनइट आहे अँग्युलर ॲक्सिलरेशनचं. आता अँग्युलर ॲक्सिलरेशन काढल्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स विचारले, बरोबर, ड्युरिंग टाईम 16 सेकंड. आता सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन जे आपण इथं लर्न केलेलं आहे, ओके, त्यावरून आपण ते काढू शकतो. परंतु इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आता ज्या पद्धतीनं आपण S इज इक्वल टू लिनियरसाठी काय घेतलेलं आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, तर याला सिमिलर असणारा आपला जर आपला थीटा काढायचा असेल तर काय असेल ω0T प्लस हाफ अल्फा T स्क्वेअर. ओके, आता एक लक्षात घ्या की आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढायचे आहेत आणि एक रिव्होल्यूशन हा 2πचा असतो. एक रिव्होल्यूशन हा 2πचा असतो कारण π 180, सो 1 रिव्होल्यूशन 360 डिग्री. ओके, सो 2π जे आहे ते 1 रिव्होल्यूशनसाठी असतं. म्हणून आता आपल्याला काय करावं अगोदर किती अँगल ट्रेस केलेला आहे है ना याच्या दरम्यान, तो अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल आणि त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करेल. सो इनिशियल किती आपल्याकडे 40π, बरोबर, टाईम किती आहे 16 सेकंड प्लस हाफ, तो किती आला आपल्याकडे 4π आणि T स्क्वेअर 16चा स्क्वेअर 256. सो इथं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 16 4 जा 640π प्लस 250चे 256ला 2 टाइम्स करा 512, बरोबर. दोघांचं जर ॲडिशन केलं आपण सो 1152π. ओके, हा झाला आपला टोटल अँगल है ना. रिव्होल्यूशन जे ऑसिलेशन्स आहेत तर 1200 पासून तर 3120 पर्यंत है ना टोटल अँगल आपण फाइंड केला.
म्हणजेच तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण फाइंड केला. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट फाइंड केल्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर ऑफ रिव्होल्यूशन जर फाइंड करायची असेल तर त्याचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की नंबर ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे जितका थीटा आहे ना, म्हणजे अर्थातच अँग्युलर डिस्प्लेसमेंट याला कितीनं डिवाइड करायचं आहे 2 पायनं. सो हे आहे थीटा आणि हे तर 2 पाय, पाय पाय गेट कॅन्सल. सो आन्सर किती आहे 576 हे असतील नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स. आता आपल्याला ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन या संदर्भात थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे. पण लक्षात घ्या रोटेशनल मोशन जे गेलो ते आपण फिक्स ॲक्सिस संदर्भात घेणार आहोत. लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटसाठी काय वापरलं आपण एक्स, इकडे काय वापरला थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलोसिटी डी एक्स अपॉन डी टी, सेम पद्धतीने अँग्युलर वेलोसिटी डी थीटा अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲक्सिलरेशन जो होता तो होता रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँग्युलर ॲक्सिलरेशनसाठी. लिनियर मोशनमध्ये जे मॅटर करणारी प्रॉपर्टी होती ती कोणती होती मास, आणि रोटेशनल मोशनमध्ये त्याला ॲनालॉगस कोणती प्रॉपर्टी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशनमध्ये फोर्स हा मास इंटू ॲक्सिलरेशन आहे, तर रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क असतो जे मोमेंट ऑफ इनर्शियाला आपल्याला अल्फा अँग्युलर ॲक्सिलरेशननं मल्टिप्लाय करावं लागतं. इकडे वर्क डन हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, रोटेशनल मोशनमध्ये वर्क डन हे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर आहे, रोटेशनलमध्ये हाफ आय ओमेगा स्क्वेअर आहे. पॉवर जे आहे ते फोर्स इंटू वेलोसिटी आहे लिनियर मोशनमध्ये, आणि रोटेशनल मोशनमध्ये पॉवर जी आहे अजून लर्न नाही केलं आपण, प्रो लर्न करायचं आहे, टॉर्क इंटू अँग्युलर वेलोसिटी असतं. लिनियर मोमेंटम हा लिनियर मोशनमध्ये असतो ज्याची व्हॅल्यू आहे एम इंटू व्ही मास इंटू वेलोसिटी. अँग्युलर मोमेंटम हा रोटेशनल मोशनशी रिलेटेड आहे ज्याचा फॉर्म्युला आहे आय ओमेगा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वर्क डन बाय टॉर्क हे डिस्कस करू.